आरोग्यवर्धिनी केंद्र HWC हेल्थ वेलनेस सेंटर म्हणून केलं होतं. पुन्हा आता गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये परत एकदा नाव बदललंय, आता आयुष्मान आरोग्य मंदिर म्हणून नाव केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये वेलनेस ऍक्टिव्हिटी म्हणून आहे, त्याच्यामध्ये योगचं साप्ताहिक सत्र घ्यावून आहे. त्यासाठी आम्ही भरती प्रक्रिया केली होती. गेल्या वर्षी 70 जणांना आपण 500 संस्थेसाठी नियुक्ती दिली होती. पण काय आहे, शासनाच्या पॉलिसी सतत बदलत राहतात. तर योगच्या ज्या संस्था आहेत, तुम्ही मंडळी आहेत, तुम्ही दबाव गट निर्माण करा. आता सध्या फंड संपलेला आहे ह्या वर्षीचा, आमच्या इकडे तरी सोलापूर जिल्ह्याला आहे म्हणतायत. तर ते खूप काटछाट केलेले आहे. गत वर्षीच्या फंडपेक्षा ह्या वर्षी 1/4 दिलाय. त्यामुळे ह्या वर्षी 1/4 सत्र होते, म्हणजे 52 सत्र अपेक्षित आहेत. 52 आठवडे होतात ना वर्षात. तर ह्या वर्षी आमच्याकडे फक्त 19 सत्रासाठीच निधी आलेला आहे. त्याचं मला काय गोड बंगाल कळत नाहीये. तर आपल्या स्तरावर जर आपण यासाठी पत्रव्यवहार केला, विचारणा केली की असं आहे, तर हे नियुक्ती केलेल्या आहेत 3 वर्षासाठी त्यांना आदेश दिलेला आहे, पण बंद झालेला आहे, त्यांचा अर्थार्जन बंद झालेला आहे. तर ही पण चळवळ स्वरूपात जर आपण मागणी धरून धरली शासनाशी, आणि हे महत्वाचा विषय आहे. तर मी कसं आयुष मंत्रालयामार्फत आहे, मी फक्त रिक्रुटमेंटसाठी एक्सपर्ट म्हणून आहोत. मी असेल किंवा डॉक्टर पुरवठेदार असेल, आम्ही त्या समितीचे सदस्य आहोत. पण कुठली गोष्टी आमच्या हातात नाही आहेत. तर त्या पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करा. आमच्या हातात फक्त आमचे जे आयुष्मान आरोग्य मंदिर आयुष म्हणजे पूर्वीचे आयुर्वेद दवाखाने जे आहेत त्यांचे आम्ही जिल्हा आयुष अधिकारी आहेत. तिथं आमचा दररोज योग सत्र चालू आहे. त्यांना आम्ही पार्ट टाइम म्हणून 8,000 रुपये प्रतिमाह देत आहोत. माझ्याकडे आता एक रिक्त आहे शेळवे, तालुका पंढरपूर येथे. त्याची जाहिरात जिल्हा परिषद सोलापूरच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोणाची इच्छा असेल, तिकडे राहणाऱ्यांची इकडे कोण आलेला असेल तर सोपे, कारण स्वतः वाहनानं जाऊन लांब फिरणं नाही, 10 किलोमीटर पर्यंत आपण स्थानिक सेवा देऊ शकतो, कारण याच्यासाठी कुठलाही प्रवास भत्ता अनुज्ञेय नाहीये. या व्यतिरिक्त नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जी आहे त्या अंतर्गत आता इंजिनिअरिंग महाविद्यालय असतील, शाळा महाविद्यालय असतील, तिथं पण योग हा विषय बंधनकारक केलेला आहे. तिथं पण आता संधी उत्पन्न झालेले आहेत. माझ्यासोबत शिकणारे काही योगचे मुलं आहेत, त्यांना सध्या सोलापूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये योग तज्ञ म्हणून पार्ट टाइम घेतलेला आहे. तर ती तशी पण सेवा देत आहेत. तर ह्या पद्धतीनं आपल्याला संधी उत्पन्न करायच्या. त्याच्यानंतर नेट परीक्षा असती, जर तुम्ही MA झालात तर नेटला अनुकूल होता, नेट परीक्षा दिल्यानंतर सहाय्यक प्राध्यापक वगैरे आहे. महाराष्ट्रामध्ये पहिलं शासकीय योग महाविद्यालय जे 5.5 वर्षाचा कोर्स कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झालेला आहे. त्यांच्या कोर्सचं नाव आहे BYNS बॅचलर ऑफ योग अँड नॅचरोपॅथी सायन्स. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचं त्याला डिग्री मिळणार आहे. हा सगळ्यात मोठा कोर्स झाला BYNS, म्हणजे 5.5 वर्षाचा. बाकीचे कोर्स आपण बघतो सर्टिफिकेट कोर्सेस 1 महिना 6 महिन्याचे असतात. डिप्लोमा कोर्स 1 वर्षाचा असतो. MA किंवा MSc योग हा 2 वर्षाचा असतो. आणि हा BYNS 12वी नंतर 5.5 वर्षाचा कोर्स आहे. तर त्याच्यासाठी जे काही आपलं आयुष मंत्रालय आहे त्यांची वेबसाईट वर गेला तर तुम्हाला काही तुमच्या संस्थेला योगचे काही स्पर्धा घ्यायच्या असतील किंवा काही शिबिर घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी पण निधी असतो. फक्त त्याच्या फॉर्मॅटमध्ये तुमच्या संस्थेचं सगळं मागच्या 5 वर्षाचं उत्पन्न असतं किंवा धर्मादायुक्ताचं नोंदणीचं प्रमाणपत्र असेल, तुमची जी संहिता असेल तर ह्याच्या कॉपीज द्यावा लागतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही निधी मिळू शकतो. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, त्या निमित्तानं पण वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी त्यांच्या स्पर्धा असतात किंवा ग्रँट असतात. त्याचा आपण लाभ घ्या. योग गीत खूप तुम्ही सुंदर स्वागत गीत सादर केलेलं आहे. असंच मागे पण योग गीताची स्पर्धा त्यांनी भरवली होती, काहीतरी लाखाचं बक्षीस होतं. तर पूर्ण भारतातून हिंदीमध्ये योग गीत तिकडे गेले होते आणि काही जणांना म्हणजे त्याचे प्राइजेस पण मिळालेले आहेत. तर ती वेबसाईट बघा. दुसरी CCRYN सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नॅचरोपॅथी, त्याची वेबसाईट आहे CCRYN. याच्यावर पण योगची माहिती मिळते. आणि भारताची जी अपेक्स बॉडी आहे योगची, ते मोरारजीभाई देसाई योग संस्था आहे नवी दिल्लीची, ती आहे. नंतर आपल्या इथं कैवल्यधाम लोणावळ्याला पण कोर्सेस होतात, त्यांना पण आयुष मंत्रालयाकडून ग्रँट मिळत असतात. यस व्यासा म्हणून जी बेंगलोरला स्वामी विवेकानंद योग अनुसंधान केंद्र आहे, सर्वांना माहित असेल, त्यांना पण तिथेही BYNS चा कोर्स चालतो आणि तिथं पण योगचे वेगवेगळ्या गोष्टी चालतात. त्यांना पण निधी शासनाकडून आयुष मंत्रालयाकडून दिला जातो. तर असं वेगवेगळ्ं आहेत. आपल्याला कसं शेवटी स्काय इज द लिमिट, म्हणजे आकाशापर्यंत आपली क्षमता पाहिजे पोहोचायची, थकायचं नाही, चपळता ठेवायची आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला आचरण करायचं आहे. आणि जितकं जमतंय तितकं आपण स्वतः आत्मसात केलेले योग लोकांना म्हणजे जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. मला इथे बोलण्याची संधी दिली.